क्रिकेट प्रेमींनो, पुन्हा एकदा त्या क्षणाची चाहूल लागली आहे जिथे नशीब, रणनीती आणि कोट्यावधींचे सौदे एकत्र येतात. होय, आपण बोलत आहोत IPL मिनी लिलाव 2025 बद्दल. 15 डिसेंबर रोजी रंगणार आहे हा उत्सव, जिथे फ्रँचायझी मालक, कोच आणि स्काउट्स आपापल्या डावपेचांसह सज्ज आहेत. कोणते खेळाडू मिळवतील सोन्याची संधी, कोणावर होणार पैशाचा पाऊस आणि कोण राहणार अनसोल्ड. तर या सगळ्या रोमांचक घडामोडींच्या आधी चला आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया या मिनी लिलावातील खास अपडेट्स, चर्चेतील नावे आणि कोणत्या संघाच्या रणनीती ठरवतील या हंगामाचं भविष्य. नमस्कार, मी तन्वी सुनील, न्यूज अनकटच्या क्रीडा विश्व या भागात आपलं स्वागत करते. तर आता मिनी लिलाव म्हणजे नेमकं काय? IPL मध्ये दोन प्रकारचे लिलाव घेतले जातात, मेगा लिलाव आणि मिनी लिलाव. मेगा लिलावात सर्व संघ संपूर्ण नवीन खेळाडू निवडतात, तर मिनी लिलावात फक्त काही खेळाडूंची देवाणघेवाण किंवा नवीन समावेश होतो. संघ आधीचे मुख्य खेळाडू ठेवतात आणि जे खेळाडू सोडले जातात त्यांची नावे लिलावात येतात. त्यामुळे मिनी लिलावात छोटा नसतो, पण त्यातही रोमांच तितकाच असतो. तर आता आपण पाहूयात 15 नोव्हेंबर पर्यंत खेळाडूंची नावे यादीत कशी सादर केली जातील. प्रत्येक फ्रँचायझीला 15 नोव्हेंबर पर्यंत कोणते खेळाडू कायम ठेवायचे आणि कोणते सोडायचे हे BCCIला कळवावे लागेल. त्यामुळे सध्या सर्व संघात खेळाडूंच्या चर्चा जोर आहे. पण आता विषय ठरला आहे तो संजू सॅमसनचा. चेन्नई सुपर किंग्सच्या संघात समावेश होण्याचा. जर राजस्थान रॉयल्सने त्याला रिलीज केलं तर CSK त्याच्यासाठी मोठी बोली लावू शकते आणि MS धोनीच्या नेतृत्वाखाली सॅमसनचा समावेश संघाला आणखी बळ देऊ शकतो, अशी चर्चा सुरू आहे. तसेच KKR कडून व्यंकटेश अय्यरला रिलीज करण्याची शक्यता आता इथे आपल्याला पाहायला मिळते, कारण मागील काही हंगामांमध्ये त्याची कामगिरी स्थिर राहिली नाही. त्यामुळे KKR नवीन ऑलराऊंडरच्या शोधात आहे. आता आपण पाहूयात थोडक्यात आतापर्यंतचे गतविजेते संघ. तर IPL मध्ये गेल्या काही वर्षात वेगवेगळ्या संघांनी आपली ताकद दाखवली आहे. तर 2024 मध्ये कोलकाता नाईट रायडर्स, 2023 मध्ये चेन्नई सुपर किंग्स, 2022 मध्ये गुजरात टायटन्स, 2021 मध्ये चेन्नई सुपर किंग्स आणि 2020 मध्ये मुंबई इंडियन्स. तर यामध्ये चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांनी प्रत्येक 5 वेळा ट्रॉफी जिंकली आहे. तर मित्रांनो, तयार रहा क्रिकेटच्या या मेगा शॉपिंग फेजसाठी, कारण IPLचं हे मिनी व्हर्जन असलं तरी ड्रामा आणि थ्रिल कमाल असणार आहे. आणि हो, तुम्हाला काय वाटतं, कोणावर होणार सर्वात मोठी बोली? तुमचा अंदाज कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.